मित्रांनो, लढत कसे असावी, माणसाने लढलं कसं पाहिजे, नडलं कसं पाहिजे, घडलं कसं पाहिजे आणि माणसाने बी घडलं कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बघणं स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य कधीच जन्माला आलेला नाही, तर मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदांडांनी करकचून बांधून सुद्धा ठेवता येत नाही. त्यासाठी त्या भविष्याच्या गरुड पंखांचं वरदान लाभलेलं असावं. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न जरी भंग पावलं तरी माणसानं त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांच्या मागं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आपल्याला पाहायला मिळतो. मनुष्याच्या जीवनाला खरा अर्थ येतो तो याच गोष्टीमुळं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्क्वेअर लेग पंच एजाज शेख. चला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. डिंग डॉंग 11 कामोटे संघ एका बाजूला, मॅन फ्रॉम पिंपरी जलसेन कामोटे स्थित विजय बोर्डे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीच्या मार्कवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती निगोज गावचा कुंजतारा शिवालंके. रायगड प्रीमियर लीग 2025च्या थरारामध्ये नक्कीच आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू अतुल म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. विजय बोर्डे पहिला चेंडू, मोठा फटका, सीमारेषेच्या बाहेर चेंडू, स्विच हिट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बिग 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 षटकार, 6 धावा. सुरुवात चांगली. अतुल म्हात्रेवरती आक्रमण, गुडलेन स्पॉटचा गेन आणि त्या चेंडूला मात्र आपण पाहतोय आकर्षकरित्या मात्र नक्कीच टोलावून दिलंय. 6 धावांसाठी सुरुवात चांगली. पहिला चेंडू, या चेंडूला समोरच्या दिशेनं फसवलंय अतुल म्हात्रे. स्वतः चेंडूवरती येण्याची शक्यता, परंतु पहा चेंडूने गिरकी घेतली. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी तिथे जीवन भेंडे येतील आणि जीवन भेंडे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 धाव स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. मैदानावरती आपण पाहतोय कडकडीत ऊन. फलंदाजांसाठी मात्र नक्कीच खेळपट्टी चांगली पाहायला मिळेल. परेश म्हात्रे आपल्याला स्लिपच्या माध्यमातून फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. वाईट स्लिप मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पायाला थोडीशी दुखापत, नाहीतर एरवी या खेळाडूला आपण यष्टीरक्षक म्हणून पाहत असतो. आज कामोट्याचे हंबीरराव यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतील. सात धावा धाव पलकावरती. 2 चेंडूंचा खेळ. अतुल म्हात्रे फलंदाजांचा रिदम तोडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. शिवालंके टाकला जाणारा ऑफ साईडच्या दिशेने चेंडू. शिवालंके पंचांकडे पाहतायत, पंचांनी हेरलंय. चेंडू आहे निर्धाव स्वरूपाचा. भन्नाट मारा पाहायला मिळतोय. शिवालंकेसाठी पहिला चेंडू डॉट. शिवालंके चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. दुर्वेश गोवारी चेंडूवरती वेगाने येतील, परंतु पाहतोय आपण चांगलं कमबॅक. तिथे मात्र कव्हरअप चांगलं पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. बाबू फापळे यांचा मेंदू आता मात्र थोडासा शांत होताना पाहायला मिळेल. काळजामधून अगदी विचारांचं काहूर मनामध्ये माजताना पाहायला मिळते. शिवालंकेसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ साईडच्या बाहेर. उसळी घेणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू वारंवार उजव्या एटीच्या बाहेर, अर्थात ऑफ साईडच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, या चेंडूला आपण अवे फ्रॉम द बॉडी असं म्हणतो, आणि तो इथे प्रयत्न मात्र फसला जातोय. आता मात्र फसवलंय. झेल होण्याची संधी. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. अतुल म्हात्रे झेल सोडलाय. वाव वाव, हाऊ इज इट पॉसिबल? नो, अतुल म्हात्रे इट्स डुईंग अ व्हेरी बिग मिस्टेक इन बिटवीन द ग्राउंड. शिवालंकेला जीवदान दिलंय. किती महागात, किती घातक, किती विस्फोटक, किती अकराळ विक्राळ रौद्र रूप धारण करू शकतो सर्वांना माहीत आहे. अशा फलंदाजाची झेल सोडणं ही महत्वाची भूमिका पाहण्यासारखी असणार आहे. विजय बोर्डे फटका फसतोय. बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन नाहीये.
बॅट आपण पाहतोय हवा घालण्याचं काम फक्त चेंडूला इथे केलं जातंय, परंतु मोठे फटके खेळावे लागतील. जो पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला होता, षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये. काका संपलंय. यस, यस. 7 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावपलकावरती धावा फक्त आपल्याला 11 पाहायला मिळत आहेत. आता नवीन बकरा गोलंदाजीच्या मार्कवरती धावा 11 आणि जीवन भेंडे गोलंदाजी मार्कवरती, यॉर्कर स्पेशालिस्ट. शिवालंकेसाठी हा टाकला जाणार. आपण पाहतोय वाईट चेंडू, अवांतर चेंडू पाहायला मिळेल. खोलवर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा केला जाणारा प्रयत्न. 12 धावा धावपलकावरती लागल्या जातील. शिवालंकेसाठी चांगला चेंडू, चांगला चेंडू. क्लोज यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आपलातून संजय म्हात्रे चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय. आता मात्र फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आपल्याला बिघाड पाहायला मिळेल, कारण तिथे ते क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. अतुल म्हात्रे चेंडूवरती येईपर्यंत नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 4 षटकांचा असणारा सामना, पहिल्या फेरीचा सामना पाहायला मिळतोय. या दुसऱ्या गटामधून आपण मात्र नक्कीच पाहतोय श्रेयस 11 कामोटे संघ आणि डंगडॉंग 11 कामोटे संघ, 2 संघ प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे टाकले जातील. फुल लेनचा चेंडू, शिवालंके जीवदानाचा फायदा आणि बॉल पहा कुठे पाठवलाय. हा षटकार नाही तर हा त्या दुप्पट मारलेला फटका पाहायला मिळतोय. बाबू पापळ यांचे डोळे विस्फारले जात आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेरून काहीतरी इशारा केला जातोय आणि बाबू पापळे सांगताय, शिवा तुला मी हाच फटका खेळायला शिकवलाय, तू हेच फटके खेळ. फुलटोल, फुलटॉस, मोठा फटका, आक्रमण. once again needs a maximum of the branded stroke. शिवालंके काय टायमिंग पाहायला मिळतोय. फलंदाजीचा स्टान्स मैदानाच्या आतमध्ये. जीवन भेंडेवरती आक्रमण. शिवालंकेचा पराक्रम. रायगड प्रीमियर लीग मध्ये उगाच सिलेक्शन झालं नाहीये. निगोज गावामध्ये तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला 10 ते 11 बॅनर पाहायला मिळतील. फक्त रायगड प्रीमियर लीग मध्ये सिलेक्शन झाले म्हणून, ही खासियत या खेळाडूची. निगोज गावचा पुंजतारा मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे 2 षटकार. जीवन भेंडेवरती प्रेशर. पुढचा चेंडू, फुलटॉस, फुलटॉस मैदानाच्या आतमध्ये. शिवालंके षटकार हॅट्रिक कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल म्हात्रेने दिलेले जीवदान हे जीव घेणं तर ठरणार नाही, पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारे 11चे 11 खेळाडू चेहऱ्यावरती मात्र आपल्याला नक्कीच आता त्या ठिकाणी शंका पाहायला मिळते. मी सांगितलं जीवदान दिलंय, या जीवदानाने आता काय घडणार. घडलं काही नाही, बिघडलंय भरपूर. मित्रांनो, ही तर खरी खासियत आहे, ही तर खरी ओळख आहे. मी किती चेंडू डॉट झालो या गोष्टीला काही महत्व नाही. ये लिया समोरच्या दिशेने आपण पाहतोय. डावकऱ्या फलंदाजासाठी ऑन साइडला खेळलाय आणि या षटकामध्ये 3 षटकार ठोकलेत.
चांगलं धावफलक पाहायला मिळालं. धावफलक वेगाने पुढे गेलेलं आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या. थर्टी 33 रन, 33 धावा. बाबू पापाळे तुम्ही 34 मोजू नका. आमच्याकडे गुणलेखक आहेत, आमच्याकडे लाईव्ह स्कोरर आहेत, आमच्याकडे इथे लाईव्ह कॅमेरामन आहेत आणि आम्ही सुद्धा इथे आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. डिंगडॉंगचे 12वे खेळाडू इथे बसून आहेत. तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत दिली जाणार. ओ शिवा लंकेचा धाकटा बंधू गोलंदाजी मार्कवरती आणि मोठा बंधू फलंदाजीसाठी. ज्या खेळाडूला क्रिकेटमध्ये शिवा लंकेनं फार वेळा प्रमोट केलं तो दुर्वेश गोवारी आपल्याला समोर पाहायला मिळेल. शिवा लंकेच्या समोर गोलंदाजी करत असताना नौपाडा गावचा युवा तेज तर्रार प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. शिवा लंकेसाठी पहिला चेंडू, तिथे वन बाउन्स, चेंडू सीमा पार, 4 धावा मिळतील. चौकार, नो चान्स. आक्रमण आक्रमण, शिवाची बॅट तडपडली आहे, तळपली आहे आणि धावा वेचण्यासाठी मात्र आपल्याला नक्कीच आक्रमण पाहायला मिळतंय. आता धावा झाल्यात 37. येणारे अजून 11 चेंडू आहेत. 4 षटकांचा सामना. धावा रोखाव्याच लागतील. अवे फ्रॉम द बॉडी, वाईड चेंडू. ऑफसाईडच्या दिशेनं गोलंदाजावरती येणारं प्रेशर. हां पहा, दुर्वेश गोवारींच्या चांगल्या कर्तृत्वासाठी बक्षीस नाही आलंय त्यांना त्या ठिकाणी. हो हो, चांगला चेंडू शिवालंकेला इथे मात्र चितपट केलाय. अंगाचा वेध घेणारा चेंडू. एक बाईकच्या स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि 5 दुर्वेश गोवारीसाठी काय बक्षीस आले. दुर्वेश गोवारी यांनी जर 2 नो चेंडू टाकले ना तर गुणवंत गोवारी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आले. हां 3 डॉट काढले तर 1000. 3 डॉट जर काढले ना दुर्वेश 1000 रुपयांचे कॅश प्राइज. दुर्वेश गोवारी सुंदर असा टाकलेला बॉल. नवपाडा खाचा ग्रुप अध्यक्ष असे आम्हाला साईडचे समालोचक सांगतात. चौथा चेंडू. शिवा तू दुर्वेश गोवारी. काय होतोय, काय घडतोय, रंगलेला खेळ. शिवा त्याच्या अगोदर 3 6 मारले होते त्यांनी. आता बघूया दुर्वेश टू शिवा काय होतोय. चौथा चेंडू घेऊन येताना दुर्वेश गोवारी. दुर्वेश टू शिवा, शिवा टू दुर्वेश. बघूया, सुंदर असा बॉल. बघा दुर्वेश गोवारीची लेंथ लाईन. अजून जर 2 डॉट काढले तर गुणवंत गोवारीकडून 1000 रुपये तब्बल. तुम जिओ हजारे साल. दुर्वेश गोवारी लांब लचक पण कधी कधी एक मेंटल सारखा बॉल टाकतो तो. बघूया 5वा चेंडू घेऊन येताना शिवा टू दुर्वेश. दुर्वेश टू शिवा. काय करतोय शिवा बघूया. आणि टटवलेला बॉल. 1 रन तर पूर्ण आणि 1000 रुपये मिस झाले दुर्वेश गोवारीचे. आणि संजय म्हात्रे आणि परेश म्हात्रे जर यांनी डाय मारून कॅच पकडली तर तब्बल 1000 रुपये बारक्या कांबल्याने गुणवंत गोवारीकडून. संजय म्हात्रेने जर एक हातात तरी पकडली तरी 500 रुपये. आणि बारक्या कांबळे रायगड जिल्हा अध्यक्ष टायगर ग्रुपचे जर तुम्ही असाल, आमचा आवाज येत असेल तर रविदादाच्या स्टँडमध्ये यावे. बघूया लास्ट चेंडू घेऊन येताना दुर्वेश. खोलात टाकलेला बॉल. एक तर पूर्ण. दुसऱ्या डायचा प्रयत्न होणार
नाही होणार. चांगली अशी सटीक गोलंदाजी दुर्वेश गोवारींची. 1-4 खाल्यानंतर 2 डॉट 2 सिंगल 42 रन आणि 6 चेंडूमध्ये दुर्वेश गोवारी स्वतः देतोय रन 9 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 42. हाणामारीचं षटक कोण घेऊन येते बघूया. परेश म्हात्रे कॅप्टन कूल थोडा दिमाग लावताना. तसेच कामोठा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत प्रदीप भगत युवा मंच नौपाडा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित स्वर्गवासी पाची स्मृतिचषक 2025. 10 संघ ग्रामीण, 10 संघ तालुका हब आणि 12 संघ इंटर कॉलनी. तसेच आमचे समालोचक संतोष जाधव यांचा गोड आवाज या कित्येक दिवसापासून ऐकतोय आणि आमचं भरपूर प्रेम आहे त्यांच्यावर. आणि कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत त्यांना भरपूर शुभेच्छा. तुम्ही जर लाईव्ह काय टी व्ही बघत असाल तर तुमचं मनापासून आभार आणि असाच प्रेम आमच्यासोबत राहू द्या. बघूया पहिला चेंडू घेऊन येताना. एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न बिलकुल नाही आहे. नयन कामोठ्याचा एक युनिक नवीन तारुण्य क्रिकेटर नयन श्री गणेशामधून खेळताना परेश म्हात्रे यांनी त्याला कॅप्चर केलेला आहे. बघूया दुसरा चेंडू घेऊन येताना. तसेच स्टार शिवा लंके रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे. तरी बघूया दुसरा चेंडू घेऊन येताना शिवासाठी आणि टट्टवलेला चेंडू सीमा पार 6 धावा. जर तुम्ही अशी लेंथ लाईन करणार तर तुम्हाला 6 भेटणार. शिवा चांगला खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे. 10 का 11 बॅनर त्यांना नगरमध्ये लागलेले आहेत त्याचे, असे मला समजलेले आहेत. 10 का 11 बॅनर. तिसरी आहे. तसेच आमचे लाडके कोंबडी यांचं पण स्वागत झालं आहे, तरी त्यांचे स्वागत करतील. बघूया तिसरा चेंडू घेऊन येताना नयन हाणामारीचा षटक. शिवा काय करतोय. शिवा स्वतः 34 रनावर खेळतोय. 35 आणि आटपटलेला बॉल 4 धावा. बघा अतुल म्हात्रे जर थोडीशी चुकी करत नाही तर थोडं तालमेल चेंज झालं असतं. टुर्नामेंटमध्ये कॅच कोण सोडत नाही, पण कदाचित सुटल्यानंतर झेल भेटल्यानंतर जीवनदान ते प्रत्येक बॅट्समॅनला समजतोय. आणि आज शिवालंकेची कॅच सुटल्यानंतर बिनबाद शिवालंके खेळतोय 39 वर 9 चेंडू. बघूया चौथा चेंडू घेऊन येतात नयन. 9 शिवा कव्हर ड्राईव्ह मारल्यानंतर काय होतोय. एक तर पूर्ण दुसरी येण्याचा प्रयत्न, दुसरी रनाचा प्रयत्न होता 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 दुसरी पण पूर्ण. बघा परेश म्हात्रे किती चालाक. थोडं पाय एम्पीड असल्या कारणाने 2-3 वर्ष सलग कामोठा टीम थोडी बॅक पुढला आहे परेश म्हात्रे नसल्या कारणाने. नयन सटीक गोलंदाजी टाकताना 4 चेंडू 13 रन दिलेत नयनने आणि 55 रन झालेले आहेत. शिवालंके हाणामारीचं षटक काय होतंय. 2 चेंडू शिल्लक. नयन टू शिवा, शिवा टू नयन. काय घडतोय. 5वा चेंडू घेऊन येताना नयन टू शिवा आणि खोलात टाकलेला बॉल. काही समाचार न घेता आला शिवाला. पहिली रन तर पूर्ण, दुसरी रनचा प्रयत्न, दुसरी रन पण पूर्ण. गचाल क्षेत्ररक्षण. हाणामारीचं षटक. 15 रन आलेले आहेत. लास्ट बॉल शिल्लक. 57. तरी पण बॅटिंग टीम मध्ये पण भरपूर स्ट्रॉंग टीम आहे. शिवालंके चालाक शूज काढतोय बघा दम खाण्यासाठी.
चालतं होतं. हे जर गुन्ह्याने केलं असतं तर गोंगाट भरला असतं सगळ्यांनी. तसेच आयोजन कमिटी रवी भगत, तरी पण यांनी 3 लाख रुपये कमवलेत या सीझन मध्ये. आणि कॉमिटीवाल्यांना तर काहीच नाही, त्यांना व्हॅल्यूच नाही. आले आले तरी आले, नाश्ता बिष्टा त्यांचा का आज नाही वाटतं. बघूया लास्ट चेंडू नाही टू शिवा. हो टटवलेला चेंडू, वाईट चेंडू. तसेच रविदादा नाश्ता सांगताना 58. बघूया लास्टचा चेंडू. रविराज भगत आहे. रविदास दादांचा तुम्ही नान नका करू. तुम्हाला 20 रविदाने आहे ना, तुम्हाला 50 वेळा नाश्ता दिला असेल, पण आज भेटला नाही तर तुम्ही गोंगाट भरशाल. चालेल, तुमची खासियत ती आहे. रविदा कधीच भिकमांगे व्यवहार करत नाही. बघूया लास्ट चेंडू नयन टू शिवा. हो 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 हो, बघा सुंदर असा चेंडू नयन यांनी टाकलेला आहे. एक तर पूर्ण दुसरे येण्याचा प्रयत्न आणि दुसरी पण कंप्लीट च्या नादात. बघूया एकच रन. बाब्या थोडं कमी पण घ्या, स्वतः तर रन मारणार नाही, उगत कशाला गोंगाट भरायचा रे. हा दमला एवढा प्लेयर, नॉनसेन्स. तसे जेडी बाबू तुला सांगतो का खाली बस. जेडीनी पण आज भरपूर पराक्रम केलेले आहेत. दर फेरीत जेडी काय ना काय पराक्रम करतो. नाही 6 बॉल काय असताना जेडीचा 100% नो बॉल पडणारच, फुलटॉस पडणारच. त्यांनी मन लावून गोलंदाजी करायला पाहिजे. त्यांच्यामध्ये संघामध्ये अजून एक रोज रेग्युलर बॉलर टाकणारा होता, पण काय मिस मिस आणि मिस. तसे रविराज आमचे भडकलेले आहेत. रायझिंग स्टार आणि माऊली 11 लवकरात लवकर. जर एक बॉल पडल्या अगोदर जर पडला आले नाही तर जो पहिला येणार त्याला टॉस विन आणि 1 षटक कमी. अरे रविदा तुला आम्हाला सांगितलं नंतर गेलो तू. रविराज भगत नौपाड्याचे धुंदार बीजेपीचे कार्यकर्ता, ते पक्ष प्रवेश आज करणार आहेत काही दिवसांनी नंतर. पक्ष प्रवेश झाला आणि असे भिकमांगे व्यवहार करू नका तुम्ही. बघूया टॉस दीपक शेरी आणि गणेश. गणेश दर फेरीज कॅप्टन असतात, पण ओव्हर टाकतात का बॅटिंग करतात तेच समजत नाही मला. तसेच आमचे मास्टर माइंड खेळाडू बारक्या कांबळे यांचा फोन आला, काहीतरी सांगतील आम्हाला. बघा काय सांग. त्याला विचार रविदाला की परत पुढच्या रविवारपासून कुठल्या मॅच ठेवणार आहे तो परत. बघ तुला आवाज येते का, बघ बोल परत. नाही मी भेटलो त्याला इथे, मला भेटून गेला तो. हॅलो हा कोंबडी हा आलो. चला रवी माऊली 11 टॉस विन. गणेश भाऊ दर फेरीज तुम्ही टॉस विन असता, पण तुम्ही कधीच काय गोलंदाजी नाही करत. हा लास्ट टुर्नामेंट आहे, तुम्ही काय. मी रविराज भगत. साऊंड गेलाय. मी रविराज भगत. येणारा कुठलाही आयोजक असू दे. हॅलो. तसेच बारक्या कांबल्या हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो. तसेच बारक्या कामल्या रविदादा तुमच्यासाठी 2 शब्द काय बोलत होते ऐका. आणि त्यांच्यासारखं क्रिकेट तुम्ही खेळलं तर नसेलच, त्यांच्यासारख्या डाय पण मारले असतील. रविदादा काय 2 शब्द सांगतो बघा. गुणवंत माझ्यासाठी बोलले ते चांगलं, त्याबद्दल आभार आहे. पण येणारा कुठल्याही 26, 27, 28 मी इंटरकॉल हॅलो असं तर हॅलो इकडे हा येणारा कुठल्याही टुर्नामेंट असू दे, मी फक्त ग्रामीणच इथं आयोजक करणार. हॅलो 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 अरे इकडे आहे ना हे. हॅलो हॅलो इकडे धर माईच्या असं धर. हॅलो हॅलो हां, मी आता येणारा कुठलाही इथे आयोजक असू दे आपल्या ग्राउंड दिबा पाटील साहेब ग्राउंडवरती फक्त ग्रामीणच फक्त आयोजक करणार आणि ग्राउंड फक्त ग्रामीणच टुर्नामेंट ठेवणार, इंटर कॉलनी ठेवणार नाही. ओके, कारण इंटर कॉलनीतलं कोणीही या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर होत नाही. आणि कुठलाही संघ मालक सपोर्ट करत नाहीये, सर्व संघ मालक कंजूस आहेत. 61 धावांचा टार्गेट असेल तो श्रेयस 11 संघासमोर. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल शिवालंके मार्फत. गोलंदाजी मार्कवरती संदीप घोडके नामवंत गोलंदाज. छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली त्याची. गोलंदाजी मार्कवर मोठा फटका सुनील चावरी यांचा. स्टँड अँड डिलिव्हर आला तसाच पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. सुंदर असा कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. लेदर बॉल देखील खेळत असताना जाणले जातात सुनील चावरी. मोठमोठे टुर्नामेंट, मोठमोठे एक्सपिरियन्स, मोठमोठे खेळाडूंसमोर खेळलेले सुनील चावरी यांच्यासमोर कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. संदीप घोडके यांना पहिला चेंडू पाठवला सीमारेषे पार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र थर्ड अंपायर बिमरसाठी दिलेला आहे. पंचांचा वेस्ट हाईट चेक करायचे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खाली वाकून घेतलेला शॉट. थोडासा बॉल डीप होत असताना स्टंपच्या लाईनवरती पाहायला मिळते, पण सुनील चावरी थोडेसे वाकले गेले होते त्याच्यामुळे बॉलचं कांत त्यांच्या वेस्टच्या हाईटवरती आल्या. पंचांचा इशारा. क्लीन चेंडू. छान असा फलंदाजी, छान अशी कमबॅक पाहायला मिळाला. 6 धावा, 2 चेंडू 6 धावा. मोठा फटका पहिल्या चेंडू नंतर कमबॅक करत असताना संदीप घोडके. मोठा फटका परत खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र लटकवलंय की काय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू टटवळत असताना इथं मात्र एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी. छान अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सेट केलेला जाळा, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईकवरती अजून एक नामवंत अष्टपैलू अतुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. अतुल म्हात्रे ऑन स्ट्राईक. 61 धावेंची गरज. 7 धावसंख्या धावफलकावरती. अजून देखील 64 धावेंची गरज. 54 धावेंची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने. किरण घाडगे इथं बॉलवर येत असताना छान असं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं दरवेळी. त्याच प्रकारची क्षेत्ररक्षण आपण अपेक्षा करू शकतो त्यांच्याकडून. त्याच दरम्यान एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी.
छान अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर छान अशी गोलंदाजी, मोठा फटका, परत एकदा स्लॉटमध्ये आलेला चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. इथं मात्र आपण पाहू शकता संदीप घोडकेवरती हल्ला करत असताना सुनील चावरी. मोठमोठे सामने खेळलेत, मोठा एक्सपिरियन्स, चांगला एक्सपिरियन्स देखील सुनील चावरी यांना. आता मात्र त्यांची बॅट षटकारांची भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारी षटकातील शेवटचा चेंडू, अतिरिक्त धावा, वाईड पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जात असताना पंचांचा इशारा, वाईड. शेवटचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव तर घेण्यात यशस्वी झाले, परंतु एकच धावासाठी थांबवलंय ते सुनील चावरी यांनी. धावसंख्या षटक समाप्त, धावसंख्या झाली ती 16. थोडेसे महागडे ठरलेत आपल्यासाठी संदीप घोडके, पाहू शकता. दोन मोठे फटके, दोन्ही मोठे फटके सुनील चावरे यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. काहीसे अतिरिक्त धावा देखील पाहायला मिळाली या षटकामध्ये. एक चान्स बनला होता, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जात असताना काहीसा झेल झाला नाही तो सुनील चावरे यांचा. आणि इथं मात्र गुड लक फॅक्टर सुनील चावरेच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील गणेश यादव आपल्याला पाहायला मिळालेले नाही आहेत ग्राउंडवरती. सकाळपासून त्यांची त्यांना बघण्याची इच्छा देखील आहे कमिटी यांची, कारण की श्रेयस 11ची मॅच असताना गणेश यादव कधीही दूरवर जात नसतात. ग्राउंडच्या भोवती फिरतात असताना आपल्याला दिसतात गणेश यादव. आज मात्र काहीशे ॲब्सेंट इथं पाहायला मिळतील गणेश यादव. बेस्ट ऑफ लक असेल त्यांचा आपल्या संघासाठी. पुढील गोलंदाज विजय, पाहू शकता विजय बोरुडे समोर असतील. सुनील चावरी, आतापर्यंत बॅटमधून धावा आलेल्या आहेत त्या सुनील चावरी यांच्या. मोठा फटका, परत एकदा त्याच दिशेने चेंडू टोटाळवत असताना बॉल चाललाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोचली ती 22. पहिल्या चेंडूवरती हल्ला करत असताना विजय बोरुडे यांच्यावरती सुनील चावरी यांचा इरादे स्पष्ट, मी काय थांबणार नाही. फटका आणि फक्त षटकाराची भाषा बोलत असताना सुनील चावरी आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मोठा फटका, परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडमध्ये बाउंड्री, सेफ बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला चेंडू जात असताना पंचांचा इशारा. 4 रन्स, बाउंड्री, इट्स अ बाउंड्री. हाणामारी चालू केली आहे ती विजय यांच्यावरती सुनील चावरी यांची. पाहू शकता 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. पुढील चेंडू विजय बोराडे यांचा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, काही गरज आहे का या फटक्याची, कारण की सरळ बॅटने आपल्या फटक्या येत होते. 2 मोठे फटके देखील आपल्या बॅटने आले होते. छान अशी गोलंदाजी. पुढील छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
छान असा चेंडू खेळून काढलेला आहे पॉइंटच्या दिशेने. इथं मात्र बॉल गेदर करत असताना 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले ते फलंदाज. छान अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. धाव संख्या झाली ती 28. छान अशी फलंदाजी त्याच प्रकार छान अशी गोलंदाजी कमबॅक करत असताना विजय आपल्या संघासाठी. मोठा फटका टायमिंग फटका बॅक फुटवर जात असताना बॉल टोळवलाय तो बाउंड्री सीमारेषे पार 6 धावांसाठी. अजून देखील एक बॉल शिल्लक आहे का झाली ओव्हर? एक बॉल शिल्लक आहे. ओव्हर झाली वाटतं. चौतीस धाव संख्या. अरे मी नो बॉल. अतुल मात्र यांना काही बॉल जमत नाहीये. त्यांना असं वाटतं डोळ्याला चष्मा लावावा लागेल. तर नाश्ता आलेला आहे. ज्यांना कोणी नाश्त्याची गरज असेल त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. संपण्याची दाट शंका. पुढील चेंडू किरण गाडगे यांचा लीव केलाय. वाईटचा इशारा पंचांकडून. 44 धाव संख्या धाव फलकावरती. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. एक धाव पाहायला मिळते.
धावण्याची काही एक अपेक्षा नाही, कारण की षटक समाप्त झाले ते माहीत आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक सुनील चावडे यांच्याकडे ठेवण्याची गरज. मागाशी 45 बोलायच्या होत्या, 44 बोलला. नाही ही सोडून 46 धावा झालेल्या आहेत. मागाशी 45 बोलायच्या होत्या, 44 बोला. झिरो आहे. सांग कसा इथून बघा 15 पाहिजेत. 15 6 बॉल. 6 चेंडू 15 धावांची गरज. शेहेचाळीस धाव संख्या. किरणच्या षटकामध्ये पहिला नो बॉल, 6 सिंगल 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 वाईड सिंगल 0. बरोबर. हा लास्टच्या बॉलला 0 धावा. 0 त्याच्या आधीच्या बॉलला एक आली. नो बॉल, 6 सिंगल 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 वाईड सिंगल 0. 12 धावा आल्या. सहा चेंडू 15 धावांची गरज. पाच चेंडू 14 धावांची गरज. सलामीचे फलंदाज अजून देखील मैदानावरती. मोठा मासा गळ्याला. 4 चेंडू 14 धावांची गरज. मोठा मासा. अतुल मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. सुमित आपण पाहू शकता एक आशेची किरण आपल्या संघासाठी. 4 चेंडू 14 धावांची गरज.
4 चेंडू 14 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू कायचा समाचार घेऊ शकले नाही. एकच धाव. आता मात्र सुनील चावरी ऑन स्ट्राईकवर. एक रन आली आहे. 3 चेंडू 12 धावांची गरज. 2 मोठे फटके. स्ट्राईकवर फलंदाज असतील ते सुनील चावरे, जे आतापर्यंत आपल्या संघासाठी 35 धावा जोडल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा. 3-11. खेळून काढल्या चेंडू लेग साईडच्या दिशेने. काहीच जज करू शकले नाही क्षेत्ररक्षक. बॉल चालला सीमारेषे पार 4 धावांसाठी. 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावांची गरज. श्रेयस की डिंगडोंग, डिंगडोंग की श्रेयस. थरार. 2 चेंडू. हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू. किरण घाडगे त्या ठिकाणी 2 धाव घेण्यात यशस्वी. 1 चेंडू 5 धावा. हार्टबीट वाढवणार असा सामना. गणेश यादव टेन्शन मध्ये कुठे देखील असतील. छान अशी गोलंदाजी. 1 चेंडू 5 धावा. मोठा फटका खेळण्यापासून ठेवले वंचित. विजयी झालेला संघ डिंग डॉंग वर्चस्व गाजवत असताना श्रेयस 11 वरती आणि बाद केलेला तो श्रेयस 11 ला सामन्याबाहेर. इथं मात्र आपण सेलिब्रेशन बघू शकता.
बाबू फपाळे यांचं काहीसा आकडी आल्यासारखं सेलिब्रेशन